सोमनाथ चव्हाण लढवणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मसूर गटातून जिल्हा परिषद। सोमनाथ चव्हाण हे शिवसेनेतून मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार असून उद्या दिनांक 25 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या ग्रामदैवताला नारळ फोडून आपल्या हजारो कार्यकर्त्यांसोबत प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। सोमनाथ चव्हाण यांनी लोकनियुक्त सरपंचपद देखील भूषवले आहे। तसेच आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोमनाथ चव्हाण यांनी हजारो रुग्णांना रक्त मिळण्यासाठी रक्तदान शिबिरे, शासकीय योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणे, लाडक्या बहिणींना विविध माध्यमातून मदत करणे, त्याचबरोबर त्यांनी आपली 2 गुंठे जागा लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहीर काढण्यासाठी मोफत दिली। त्यांनी केलेल्या याच कामाची पोचपावती म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना आपल्या शिवसेना पक्षातून मसूर गटातून अधिकृत उमेदवारी दिली असून सोमनाथ चव्हाण हे त्या संधीचे सोने करतील असा ठाम विश्वास हजारो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। मी सोमनाथ रमेश चव्हाण, मसूर जिल्हा परिषद गट इथून शिवसेना सन्माननीय लाडके मुख्यमंत्री तसेच माजी मुख्यमंत्री आणि आता विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विश्वासावर आणि त्यांनी माझ्या टाकलेल्या विश्वासावर होऊ घातलेली 2026 ची जिल्हा परिषद निवडणूक लढत आहे। त्यामध्ये सन्माननीय पालकमंत्री आदरणीय आमचे दैवत शंभूराज देसाई साहेब तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदजी कनसे साहेब, जिल्हाध्यक्ष सन्माननीय माऊलीदादा शेलार साहेब आणि आमचे बंधुतुल्य मित्र कराड शहराचे विद्यमान नगर अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रसिंह यादव यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाचं मी 100% सार्थ करून दाखवेन आणि उद्या माझ्या कालगाव या गावामधून आमच्या प्रचाराचा शुभारंभ होत आहे। तरी सर्व मित्रपरिवार, सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व लाडके भाऊ आणि सर्व मित्रपरिवार यांनी उद्या मोठ्या संख्येने प्रचार शुभारंभासाठी कालगाव या ठिकाणी उपस्थित राहावे ही सर्वांना मी विनंती करतो। आणि परत एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई साहेब तसेच या जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय शरदजी कनसे साहेब, सन्माननीय माऊलीदादा शेलार साहेब, युवासेना जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले साहेब तसेच आमचे बंधुमित्र सन्माननीय राजेंद्र यादव नगराध्यक्ष कराड यांनी माझ्यावर विश्वास टाकला होता। त्याचं मी नक्कीच परत एकदा सांगतो की सार्थ करून दाखवीन आणि उद्या सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करतो। उद्या प्रचार शुभारंभ झाल्यानंतर आम्ही आमच्या गावचे ग्रामदैवत तसेच आमच्या भागातील विविध गावात जाऊन गावातील प्रत्येक नागरिकांशी, लाडक्या बहिणींशी, महिलांशी तसेच वृद्ध माणसाशी सर्वांशी चर्चा करून आम्ही आमच्यासाठी भविष्यासाठी आमच्या व जिल्हा परिषद गटाच्या भविष्यासाठी आम्ही नक्कीच प्रत्येकांना जाऊन विनंती करून हात जोडून विनंती करेन की आजपर्यंत छोट्या गावाला कधी संधी मिळाली नाही आणि आज सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष आणि मंत्री महोदय आणि राजेंद्रसिंह यादव तसेच कनसे साहेब, भोसले साहेब असतील, माऊलीदादा शेलार साहेब असतील, या सर्वांच्या माध्यमातून एका छोट्या गावात एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन आयुष्यभर आणि ते सांगतील तसं इथून पुढे आमची प्रचाराची दिशा असेल तसेच जिल्हा परिषद निवडणुकीबाबत काम करेन।